नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत 18 मॉडेलच्या बोर्ड आहे मॉड्युलर. त्यामध्ये कॉम्प्युटरसाठी बोर्ड बनवणार आहोत. त्यामध्ये 16 एम्पीयरचे सॉकेट 7 राहतील आणि स्विच 4 राहतील. 2 सॉकेटला म्हणून 1 स्विच, अशी 3 सॉकेटला 3 स्विच आणि एका सॉकेटला 1 सेपरेट स्विच असं बोर्ड बनवणार आहोत. आणि त्यासाठी आपण 2.5ची वायर घेतलेली आहे त्या बोर्डसाठी 5 मीटर. त्याला 16 एम्पीयरचा 3 पिन टॉप घेतलेला आहे, हेवी क्वालिटीचा. हा आहे 3 पिन टॉप, जे आपण सगळ्यात लास्ट शेवटला. जे स्विच आहेत ते सगळे विनय कंपनी ऑटोरा मॉडेलचे आहे. केबल आहे पॉलीकॅप 3 कोर बाय 2.5 स्क्वेअर. हे आपण 5 मीटर वायर घेतलेलं आहे. आता आपण सॉकेट व्यवस्थित लावून घेऊ. पहिले प्लेट खोलू, वरचं आउटर बॉडी काढून घ्यायची, म्हणजे प्लेट असते फिनिशिंग प्लेट. वरची प्लेट काढून घ्यायची आहे. ती प्लेट काढून त्या बाजूला स्काच असते, त्यामध्ये टेस्ट काढून खोलायची, तर तुटत नाही वगैरे. प्लेट पण विनय ऑटोरा मॉडेलचे आहे. आणि जे आतमधली बाजू असते त्यावर सॉकेट बसतात ते पण चांगल्या क्वालिटीचे आहे. त्यामध्ये आतमध्ये स्टीलच्या पट्ट्या बसलेल्या आहेत, जेणेकरून बोर्ड जे आहे तो वाकू नये मध्ये, किंवा मोठं दबू नये असं नाही का दाबल्यानंतर, किंवा स्विच सॉकेटला आपलं 3 पिन टॉप लावताना दबू नये म्हणून. तर आता हे जी खाची आहे त्याच्यामध्ये बसून घ्यायची. ते 2 खाच्या म्हणजे वरचे लॉक पट्टे त्यात खाली 2 वरच्या ह्यात बसते, खालची 2 ह्यात बसते. म्हणजे 4 ह्याला लॉक सिस्टम असते, ते प्रेस केल्यानंतर लॉक होतात. असे 4 पण आपण सॉकेट लावून घेऊ. 3 झाले, आता अजून 4 आहेत. असे सगळे सॉकेट लावून घेतलेले आहेत. तर आपल्याकडे कॅमेरामन नसल्यामुळं व्हिडिओ अर्धा दिसतंय, समोरचा व्हिडिओ, पुढील व्हिडिओ बरोबर सरळ दिसेल. आता ह्याचे जे इंडिकेटरसाठी जे आहेत की बाबा बटन ऑन केल्यानंतर इंडिकेटर लागतं बटनाच्या खालचं, त्यासाठी जे वायरी आहेत बघा, छोटे छोटे 2 काळ्या. आता ह्याची पूर्ण वायरिंग करून घ्यायची आपल्याला. पहिला व्यवस्थित वायर स्टिपरनं कट करून इन्सुलेशन काढून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला वायरिंगला पण 2.5ची वायर यूज केलेली, आणि आर्थिंगला ह्याची 1 स्क्वेअर mm ची वायर यूज केलेली. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही व्हिडिओ मध्ये स्किप केला तर तुम्हाला कळणार नाही काय केलं ते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण ही मेन म्हणजे स्विचसाठी वापरणार 2.5ची रेड वायर, आर्थिंगसाठी हिरवी वायर 1 स्क्वेअर mm ची, आणि न्यूट्रलसाठी 2.5ची ब्लॅक वायर. आता मी सगळ्याची वायरिंग करून घेतो. तर त्याच्यामध्ये एक स्विचची वायर, एकामध्ये 2 स्विच सॉकेटला 1 स्विच बसणार, अशी वायरिंग आहे. आता वायरिंग केलेली आहे, आणि आता डायरेक्ट मेन याची लिंक जोडून घेतो आहे मी, म्हणजे सॉकेट 4 स्विचसाठी लिंक जोडून घेतो आहे. तुम्हाला यात आता काय करणार नाही, शेवटला मी त्याचा व्यवस्थित डायग्राम तुम्हाला दाखवतो, जेणेकरून कसं केलं आहे ते. आता इथं आपण आर्थिंग जोडून घेतो आहे. ही आर्थिंग जोडली. आर्थिंग यासाठी लावावं लागते की बॉडी शॉर्ट नसेल, कारण कॉम्प्युटरसाठी महत्त्वाची वायरिंग आहे. कारण हा बोर्ड कॉम्प्युटरसाठी यूज करायचा म्हटल्यानंतर ह्याला आर्थिंग ही महत्त्वपूर्ण आहे, कारण की शॉर्ट सर्किटमुळं कधी कधी कॉम्प्युटर चालत पण नाही आर्थिंग नसल्यामुळं. आता आपण
न्यूट्रलचे वायर जोडणार आहोत, जी की आपल्याला बाहेरून सप्लाय येणार आहे, मेन सप्लायची वायर. जी खालच्या सॉकेटची वायर आहे आणि एक मेन सप्लाय आलं त्याची एक वायर आहे, आणि दुसरी जी वायर आहे ती स्विचची एक, जेणेकरून आपल्याला एक न्यूट्रल एक फेज द्यावा लागतो स्विचमध्ये, तेव्हा कळतं की बाबा इंडिकेटर लागतो चालू आहे. तर हे प्रॉपर आणि कुठलंच लूज कनेक्शन सोडायचं नाही. आता ही मेन वायर आहे जी आपण आता लिंक दिली आहे, खाली वरती एक आणि खालती एक, त्यातले कुठल्या पण एकाला चारीपैकी कुठल्या पण एकाला लिंकमध्ये ही मेन सप्लाय देऊन टाका. आणि वायर प्रॉपर टाईट करायची, लूज ठेवायची नाही. आता हे वायरिंग जोडून झालेलं आहे. आता आपण आता बघा, एक बटन दाबलं की 2 लागणार, हे दाबलं की एकच लागणार, आणि वरच्या ह्याने 2 लागणार. हे सगळं आता वायरिंग झालेली आहे. आता आपण सरफेस बॉक्सला ड्रिल मारून घेऊया, म्हणजे वायर पास होण्यासाठी. हे आपल्याकडे कॉर्डलेस ड्रिल मशीन आहे, की आपण सरफेस बॉक्सला ड्रिल मारण्यासाठी घेतलेली आहे. ड्रिल मारून घ्यायचं, जरा थोडं व्यवस्थित मोठं करायचं, जेणेकरून ते बसलं पाहिजे. याची लिंक पाहिजे असेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो लिंक घ्यायची. चांगली मशीन आहे, हेवी क्वालिटीची. जरा छोटं होते तर काही मोठं करून घेऊ. आता वायर पास केल्यानंतर आता ह्या जी वायर पास केली त्याला पुढे 16 अँपिअरचा 3 पिन टॉप लावायचा आहे. आता पहिला बोर्डचं प्लेट सरफेस बॉक्सला फिटिंग करून घेतो. कॉर्डलेस ड्रिल मशीन असल्यामुळं लवकर स्क्रू मारून होतं, नाही तर मग वेळ जातो असं स्क्रू टाईट करायला. ड्रिल बिट चेंज करून घेतो, तर सगळे 4 स्क्रू टाईट करून घेतो. त्याला 6 स्क्रू असतात, ते 6चे 6 स्क्रू टाईट करून घ्यायचे, जेणेकरून बोर्डाची बिल्ड क्वालिटी चांगली होते. विनायक कंपनीचं बोर्ड चांगलं आहे. विनायकचं मटेरियल स्वस्त बी आहे आणि क्वालिटीसाठी चांगलं आहे, क्वालिटी बी चांगली आहे त्याची. शक्यतो काय प्रॉब्लेम येत नाही त्याला. तर बोर्ड वाकडा झाला आहे, त्याला थोडं लूज करून सरळ करून घेतो. प्लेट थोडी क्रॉस झाली, नंतर एक खोलायचंच आहे, तरी पण एक व्यवस्थित करून घ्यायची. आणि वरची जी आउटर बॉडी प्लेट असते ती प्लेट लावून घ्यायची. आपला बोर्ड तयार झालेला आहे तसा. आता फक्त त्याची प्लेट लावून घ्यायची. आणि लावताना एवढं लक्षात ठेवायचं की जी खाली नाव लिहिलं असते विनय म्हणून नाव लिहिलं आहे, विनय जे ब्रँडचं नाव आहे ते बरोबर बोर्डच्या खालच्या बाजूला आलं पाहिजे. आणि प्रेस केलं की बसून जातं, असं काही प्रॉब्लेम नाही. आणि जी क्वालिटी चांगली असल्यामुळं काही टेन्शन नाही, किती दाबलं तरी. हा बोर्ड तयार झालेला आहे. याची वायर आपण 5 मीटर घेतलेली, आणि ह्याला 3 पिन सॉकेट 3 पिन टॉप लावायचा, जो की 16 अँपिअरचा आहे. आता याची वायर मी पहिलीच छिलून म्हणजे इन्सुलेशन काढलं होतं, आणि आता आतमधल्या वायरचं इन्सुलेशन काढू. आता टॉप खोलून घेऊ. 3 पिन टॉप 16 अँपिअरचा आहे. म्हणजे कसं आता सगळा बोर्ड 16 अँपिअरचा बसला, आपण ते बारीक थोडं बसून काय फायदा नाही.
कारण ते त्यांच्याकडं ज्याला आपण हा बोर्ड बसवायचा आहे त्यांच्याकडं तसेच कंबाईन बोर्ड आहे, तो बी 16 अँपिअरचा आहे ना, त्यामुळं तिथं पण 16 अँपिअरची पिन बसवून घेतलेली. मित्रांनो, ह्याबद्दल काही डाऊट असला तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर पहिलं ते जे फिरलं आहे जेणेकरून वायर फोल्ड होणार म्हणून ते व्हाईट कलरचं लावून घेतलं आहे. आता त्या लाल लॉकिंग पट्टी आहे त्यामुळे वायर काढून घेतली. आता पहिले आर्थिंगची वायर तर ह्याची जी राईट बाजू आहे त्यामध्ये एक फेज लावायचा आणि जी ह्याची वायर आहे आपलं काय म्हणतात त्याला, अरे ब्लॅक वायर, ती लेफ्ट साईडला लावायची. पूर्ण वायर पिळून घ्यायची जेणेकरून असे रुजणार नाही. पिळल्यानंतर फुल टाईट पण होते. रेड वायर उजव्या हाताला आणि ब्लॅक वायर डाव्या हाताला, डाव्या साईडला पिळून वायर घ्यायची जेणेकरून फुल टाईट पण होते नाही का. ते झालेलं आहे जोडून. आता खालची ती लॉक पट्टी ती टाईट करून घ्यायची जेणेकरून वायर हलणार नाही. आता हे जे आहे ते व्हाईट कलरचं त्यामुळं फोल्ड होत नाही वायर आणि ह्याच्यामुळं वायर पुढे मागे सरकत नाही. हे फुल टाईट करून घ्यायचं. असं झालं टॉप तयार आपल्याला. तर हे वरची कॅप बसून घेऊ. झालेलं कॅप बसून आपल्याला. मित्रांनो, मी तुम्हाला याची वायरिंग कशी केली ती सांगतो. झालं फायनल बोर्ड. आता वायरिंग बघा, 7 सॉकेट काढले आहेत. इथे न्यूट्रलला लिंक मारून घेऊ, म्हणजे आर्थिंग आहे. आर्थिंगसाठी हिरवी वायर वापरतो. प्रत्येक सॉकेटला आर्थिंग अशी ही मारायची, आर्थिंग अशी लिंक मारून ठेवायची. आता ही वरच्या वायरला जोडा ह्या किंवा 7 सॉकेटपैकी कुठल्याला पण एकाला जोडा. आता आहे न्यूट्रलची बी प्रत्येकाला लिंक मारायची कारण हे जे कॉमनच असतात. पुन्हा प्रत्येक सॉकेटला प्रत्येकाला लिंक मारा न्यूट्रलची. हे झालं 1 2 3 4 आणि 5 आणि 6 आणि 7व्याला असे झाले. आता ह्यातली एक कुठली पण वायर आता ती वरचीच आहे, ही झाली फेज. आता ही पहिली न्यूट्रल जोडून घेऊ आपण. आता जी आहे ती ही पहिली खालची लिंक आहे. हे दोन्ही ते 4 स्विचला खालच्या बाजूला लिंक टाकायची आणि हीच वायर फेजला जोडायची. फेजची आलेली वायर खालच्या लिंक दिलेत आपण स्विचला त्याला जोडायची. समजलं. पुन्हा आपण कसं केलेलं आहे, एका स्विचवर 2 सॉकेट टाकलेले आहेत. आता हे पहिल्या स्विचवर 2 सॉकेट दिले, पुन्हा दुसऱ्या स्विचवर खालचे 2 सॉकेट द्यायचे. म्हणजे ते बटन ऑन केलं की ते वरचे 2 सॉकेट, खालचे बटन केलं की 2 वरचे सॉकेट. आणि आपल्याकडं आता कसं आहे 8 स्विच बसले नाहीत त्यामुळे आपण ह्या स्विचवरून फक्त एकाच सॉकेटला सप्लाय द्यायचा आहे. कारण त्यांचं एक चार्जरसाठी पॉईंट घेतलेला आहे त्यांनी आणि हे बाकीचे प्रिंट मशीनसाठी. आता हे बाजूला राहिलेलं एक सॉकेट स्विच आहे, त्यातनं 2 सॉकेटला लिंक मारली झालं. अशा प्रकारे बोर्ड झाला तयार आपला. वायरिंग समजली नसेल तर कमेंट करा. नक्कीच यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवतो वायरिंग कशी असते त्याचं सविस्तर. आपण फेजसाठी रेड वायर, न्यूट्रलसाठी ब्लॅक आणि आर्थिंगसाठी ग्रीन वायर
आणि वायर वापरलेली आहे 3 कोर 2.5 1 स्क्वेअर mm. पॉलिका कंपनीची वायर आहे. काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून आणि तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे असेल पुढचा की बाबा कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनायचा ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. असं बसतं सॉकेट ते बोर्डमध्ये 3 पिन सॉकेट बोर्ड तयार झाले. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसा वाटतं.